नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे रमेश बिधुडी आणि स्त्रीचा सन्मान. मित्रहो, दिल्लीचे भाजपचे नेते जे आता विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत, पुढच्या महिन्यात होणार आहे निवडणूक, रमेश बिधुडी यांची स्त्रियांविषयीची वक्तव्य सध्या गाजत आहेत. आम्ही जर निवडून आलो तर प्रियांका गांधीच्या गालासारखे रस्ते गुळगुळीत करू, असं ते म्हणाले. नंतर आत्ता दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत आतिशी, यांनी आपलं आडनाव बदललं आहे. म्हणजे आपला बाप बदलला आहे का, असा एक प्रश्न त्यांनी विचारला आहे. म्हणजे कसं की आतिशी यांचं पहिलं नाव त्या मार्लेना आडनाव लावायच्या, आता त्या सिंह लावत आहेत. यात बिधुडींना काहीतरी चमत्कारिक आक्षेपार्ह वाटतंय. तर मार्लेना आडनाव त्या लावायच्या, त्या मार्क्स आणि लेनिनविषयीची आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी लावायच्या. आता त्या सिंह नाव लावत आहेत. आपल्याकडे अच्युत बळवंत कोल्हटकर नावाचे फार मोठे लेखक आणि पत्रकार, शैलीदार लेखक होऊन गेले. त्यांचं अच्युत बळवंत कोल्हटकर ते बळवंत नाव लोकमान्य टिळकांविषयीची आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी त्यांनी बदलले, वडिलांचं नाव बदलले. त्यामुळे असं होत असतं. काय असतं त्याच्यामध्ये की रमेश बिधुडी हे भाजपचे आहेत, हा भाग वेगळा, पण ते खासदार होते आणि आता आमदार होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. खासदार आणि आमदार म्हणजे काय, त्याला लॉ मेकर म्हणतात. तुम्ही विधानसभेत आणि लोकसभेत जाता ते कायदे बनवण्यासाठी जाता, आणि कोणताही समाज हा कायद्यावर उभा असतो. तो ज्या समाजाचे कायदे प्रगत असतात, कायदे म्हणजे निर्बंध, विधिविधान, तो समाज चांगला असतो. त्यामुळे तुमच्याकडे लोक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. तुम्ही गंभीरपणे स्त्रियांविषयी तरी बोलताना गंभीरपणे बोललं पाहिजे. त्यांचा अपमान होईल, अप्रतिष्ठा होईल, कुठूनही दूरान्वयानं सुद्धा त्यात अश्लीलतेचा स्पर्शसुद्धा तुमच्या विधानाला स्त्रियांविषयी बोलताना व्हायला नको. इतकी काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. ती काळजी बिधुडी घेत नाही आहेत. त्याविषयी त्यांना कोणीतरी समजावून सांगणं आवश्यक आहे. आज आपण काय करणार आहोत की मराठीमध्ये याच्यात काय काय आहे, पुरुष आणि स्त्री संबंध कसे आहेत. काकासाहेब खाडीलकरांची संगीत नाटकं जर बघितली किंवा विद्याधर गोखल्यांचं जय जय गौरी शंकर यासारखं नाटक बघितलं तर पुरुष स्त्रियांची जेव्हा स्तुती करतो किंवा स्त्रियांविषयी काहीतरी बोलतो तेव्हा त्या स्त्रियांना आनंद झाला पाहिजे. त्यात त्यांना अपमान, अप्रतिष्ठा असं काही वाटता कामा नाही आहे. म्हणजे मानापमान नाटकामध्ये भामिनी चांगला शालू वगैरे नेसून धैर्यधराला भेटते आणि आता मी कशी दिसते असं विचारते. त्यावेळेला तू शालू नेसल्यानंतर विचारतेस, पण तू शालू नेसताना अधिक चांगली दिसत होतीस, असं धैर्यधर म्हणतो. याच्यात म्हटलं तर अश्लीलता आहे, पण ती कशी आहे, दुखावणारी नाही, सुखावणारी आहे आणि सभ्यतेला सोडून नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मी लोकमान्य टिळकांचं उदाहरण सगळ्यात शेवटी देणार आहे की पुरुषानं कसं स्त्रियांशी वागलं पाहिजे. त्याच्या आधी मी 1-2 उदाहरणं अशी देणार आहे, 3 उदाहरणं देणार आहे की पुरुषांचे स्त्रियांशी संबंध कसे असतात. पहा, दुर्गाबाई भागवतांचं विचार संचित नावाचं पुस्तक आहे, मीना वैशंपायन यांनी संपादित केलेलं आहे. त्यात त्यांनी मराठी स्त्रियांविषयी चांगले 4-5 लेख लिहिलेले आहेत. दुर्गाबाई भागवतांनी असं म्हटलंय की पूर्वी आपल्याकडे स्त्रिया वेशभूषेच्या विषयात फार काळजी घेत नसत, तत्पर नसायच्या. कसं तरी लुगडं गुंडाळायचं आणि बाहेर पडायचं.
कारण चापून चोपून लुगडं नेसणं, चेहरा टवटवीत ठेवणं हे नीतिमत्तेला धरून नाही अशी त्यावेळेला समजूत होती. त्यावरून ज्या म्हणी आहेत, एखादी बाई जर निर्या अगदी चापून चोपून काढायला लागली व्यवस्थित, तर तू कसबीण आहेस का, असं तिला खौचक सवाल तिला करत असत. कसबिणीनेच फक्त नीट नेसायचं राहायचं असतं. पुरुषांना आकर्षक वाटेल असं स्त्रीनी काहीही करायचं नाही, अशी पूर्वी आपल्याकडे पद्धत होती. ही पद्धत कोणी बदलली हो? दुर्गाबाई भागवतांनी असं म्हटलंय, स्त्रियांनी बाहेर पडताना घरीसुद्धा व्यवस्थित राहावं. आपले कपडे, आपली केशरचना, आपला चेहरा हा आकर्षक असेल, व्यवस्थित असेल. हे बालगंधर्वांनी शिकवलंय स्त्रीला. लुगड्याच्या निऱ्या कशा काढाव्या, पदर कसा घ्यावा, कुंकू कसं लावावं, केशरचना कशी करावी, हे बालगंधर्वांनी शिकवलंय. बालगंधर्व युग सुरू झालं आणि मराठी स्त्रियांची वेशभूषा, केशभूषा बदलली. त्यात सौंदर्य आलं. तेव्हा सौंदर्य म्हणजे काय हे पुरुषांनी स्त्रियांना शिकवलंय. केवढी मोठी परंपरा आहे आणि केवढे आपले संबंध आहेत. त्यात कुठेही अश्लीलता नाही आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मधु लिमयांनी एके ठिकाणी असं दिलं आहे. तो म्हणाला की मी खासदार म्हणून आणि अनेक ठिकाणी फिरलो आहे, अनेक स्त्री पुरुष यांच्या सहवासात राहिलेलो आहे. लुगडं कसं नेसावं, मला दोनच व्यक्ती डोळ्यापुढे उभे राहतात की ज्यांना लुगडं कसं नेसावं, साडी कशी नेसावी हे बरोबर कळलं आहे. त्यातली एक आहे इंदिरा गांधी आणि दुसरे आहेत बालगंधर्व, म्हणजे पुन्हा बालगंधर्व. इंदिरा गांधी या तर अतिशय पर्टिक्युलर होत्या आपल्या वेशभूषेच्या विषयात. तरी पंतप्रधान होत्या आणि अतिशय व्यग्र होत्या. तरी त्यांना अर्थात त्यांच्या निर्या काढून गेला. त्यांच्या हाताखाली अनेक सहचरी होत्या. त्या कुठल्याही दौऱ्यात सभेत असत तर एका सभेत जी साडी नेसलेली असेल ती साडी दुसऱ्या सभेत नसायची. मधल्या काळात राजभवनवर जाऊन त्या साडी बदलत असत, तो भाग वेगळा. पण गंधर्व इथे पुन्हा आहेत. म्हणजे मधुलिमयांना हे सांगावं असं वाटतं की लुगडं कसं नेसावं तर ते बालगंधर्वानी. त्या स्त्रियांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा असला पाहिजे. आपण त्यांना काहीतरी देत राहिलं पाहिजे. त्यांचा अपमान करणं हे काही बरोबर नाही. आणखीन मी एक उदाहरण देतो की ह्या नाटकांमध्ये वारंवार प्रवेश बदलत असतात आणि त्यामुळे स्त्रियांना वेशभूषा बदलावी लागते, साड्या बदलाव्या लागतात. मग आतमध्ये त्यांची साड्या, नऊवारी लुगडं जर असेल, जुनं ऐतिहासिक नाटक जर असेल तर नऊवारी लुगडं नेसायला पाहिजे. मग नऊवारी लुगडं पटकन कसं नेसायचं, तर आतमध्ये एक माणूस निर्या वगैरे काढून लुगडं धरून उपस्थित असे आणि तो पुरुष होता. मला त्याचं नाव आत्ता नीट आठवत नाही आहे. जानोरकर किंवा असं काहीतरी नाव आहे. वायागाडगिळांनी त्याच्यावर लेख लिहिलेला आहे. पण तो आतमध्ये आणि तो पटकन लुगडं नेसवायचा. त्यावेळेला अनेक स्त्रियांनी असे उद्गार काढलेत की त्याचा हात चुकून आमच्या मांडीला सुद्धा लागत असे, पण आम्हाला त्यात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही. इतका तो शुद्ध मनानं आमची सेवा करत असे. पुरुषांचे स्त्रियांशी संबंध हे असे असले पाहिजेत. आता मी लोकमान्य टिळकांचं तुम्हाला एक उदाहरण देतो. लोकमान्य टिळकांचा ताई महाराज खटला आयोग हा प्रसिद्ध आहे. आपल्या मित्राला दिलेलं वचन पाळण्यासाठी टिळकांनी आयुष्यभर, त्यांना कितीतरी वर्ष हा खटला, इस्टेटीचा खटला, मालमत्तेचा खटला होता. आणि जगन्नाथ महाराज, बाबा महाराज, त्यांची बायको, आणि ती इस्टेट गिळंकृत करायला बसली होती. आपल्या मुलाला सुद्धा, कारण तो दत्तक घेतलेला होता, त्यालासुद्धा ती द्यायला तयार नव्हती. आणि त्या मालमत्तेचे, संपदेचे विश्वस्त लोकमान्य टिळक होते. तर टिळकांमुळे तिला काही ती संपत्ती गिळंकृत करता येत नव्हती. त्यामुळे टिळकांची ब्याद चुकवण्यासाठी एकदा ती न्यायालयात असं म्हणाली, अहो हे कसले लोकमान्य टिळक,
राष्ट्रीय पुढारी, त्यांच्या मनात माझ्याविषयी वाईट भावना आहे, वासना आहेत. मी त्यांची इच्छा पुरी करत नाही म्हणून ते मला छळतायत, असं न्यायालयात ती म्हणाली. तेव्हा टिळक तिथे नव्हते. मग टिळक न्यायालयात आल्यानंतर ताई महाराजांच्या वकिलानं किंवा दुसऱ्या कोणीतरी त्यांना सांगितलं की तुमच्याविषयी असं असं ताई महाराज बोलून गेले आहेत. टिळक म्हणाले त्यांना एवढंच सांगा की उद्या न्यायालयात या आणि माझ्यासमोर आज जे बोललात ते परत बोला. आणि मग त्या दिवशीचं न्यायालयाचं कामकाज संपलं. दादासाहेब खापर्डे मला वाटतं टिळकांचं वकिलाचं काम करत होते. ते टिळकांना म्हणाले, अहो बळवंतराव काय केलं तुम्ही? तुमचं सगळं आयुष्य मातीमोल होईल. त्या बाईला ओळखत नाही तुम्ही. ती उद्या न्यायालयात येईल आणि सांगेल. आणि मग तुम्ही काय करणार? कसा बचाव करणार? काय असं तुम्ही बोलायला नको होतं. टिळक म्हणाले, आजपर्यंत एकाही बाईकडं मी वाईट दृष्टीनं बघितलेलं नाही. ही जर पुण्याई माझ्या गाठीशी असेल तर त्या ताई महाराजांना न्यायालयात येऊन तसं बोलण्याचं धैर्य होणार नाही. माझ्या डोळ्याला डोळा भिडवून त्यांनी बोललं पाहिजे असं मी बोललो आहे. माझ्या डोळ्याला डोळा भिडवायची हिंमत त्यांच्यात येणार नाही. एवढं माझ्याजवळ पुण्य आहे. असं आपण म्हणू शकतो का? एखादी स्त्री आपल्यावर काही आरोप करते तेव्हा आपलं नीती चारित्र्य किती दणकट पाहिजे. या अभियोगामध्ये ताई महाराज टिळकांना ज्यांना त्या प्रकारानं छळत होते आणि त्या ताई महाराजांचं स्वतःचं शील काही जेवढं असायला पाहिजे तेवढं व्यवस्थित नव्हतं. तर त्यांचे एकदा बघू नये असे काही छायाचित्र कुणीतरी हितशत्रूंनी तात्यासाहेब केळकरांकडे आणून दिली केसरीत छापण्यासाठी. या ताई महाराज तुम्हाला छळतायत ना, बघा त्या कशा आहेत. हे त्यांची छायाचित्र छापा म्हणजे लोकांना कळेल त्यांची काय योग्यता आहे. केळकरांनी टिळकांना ते फोटो दाखवले. टिळकांनी ते फोटो फाडून टाकले आणि ते म्हणाले त्या कशाही असल्या, जरी त्या मला दूषणं देत असल्या आणि माझी अपकीर्ती करत असल्या तरी ती माझ्या मित्राची बायको आहे. आणि कोणत्याही स्त्रीशी अशा प्रकारे अपकीर्ती छायाचित्र छापून माझ्या हातात वर्तमानपत्र आहे म्हणून मी करणार नाही. स्त्रियांची अपकीर्ती माझ्या हातून होणार नाही. अशी टिळकांची उदाहरणं आहेत. तर ही भाजप जर म्हणतो वी आर पार्टी विथ अ डिफरन्स, आपण स्त्रियांविषयी बोलताना नेहमीच अतिशय आदरानं, अतिशय संयमानं, आणि हेच आता आतिशीविषयी ते बोलले किंवा प्रियांका गांधीविषयी ते बोलले, तोच आशय डोळ्यासमोर ठेवून वेगळ्या भाषेत त्यांना मांडता आला असता. हे प्रशिक्षणाचे वर्ग जेव्हा होतात आमदारांचे तेव्हा त्यांना तुम्हाला जर असं काही बोलायचं असेल तर कोणती भाषा वापरायला पाहिजे यासाठी त्यांचं प्रशिक्षण व्हायला हवे. परराष्ट्र मंत्रालयामध्ये जेव्हा अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं तेव्हा असं उदाहरण दिलं जातं की समजा चीनचा एक परराष्ट्र खात्यातला माणूस किंवा चीनचा कोणीतरी नेता तुमचा अगदी अपमान होईल, राष्ट्राचा अगदी अधिक्षेप करणारं वक्तव्य करेल तुमच्या दूतावासात येऊन किंवा एखाद्या परिषदेमध्ये, आणि तुम्हाला त्याला उत्तर द्यायचं आहे. तर तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की त्याच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलवून द्यायला पाहिजे, तर हेच वाक्य, हे शब्द न वापरता वेगळ्या प्रकारानं कसं म्हणता येईल याचे त्यांना धडे दिले जातात. तसे धडे आता आमदार आणि खासदार यांना देण्याची आवश्यकता आहे. पण कोणत्याही परिस्थितीत, अहो स्त्रीचा अपमान केला म्हणून महाभारत झालं, स्त्रीविषयी वाईट भावना ठेवली म्हणून रामायण झालं, एवढी मोठी उदाहरणं आपल्याकडे आहेत. तसं प्रियांका गांधीविषयी तुमचं काही मत असो, आतिशींविषयी तुमचं काही मत असो, तर ते त्या विषयापुरतं तुम्ही बोला. त्यांच्याविषयी अशी काही विधानं करण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही.
एवढंच मला सांगायचं होतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.